अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे गुरुपौर्णिमेला आपल्याला सहज करता येतील असे प्रभावशाली उपाय. बघा, गुरुपौर्णिमा या दिवशी हे उपाय करा, संधी सोडू नका. आपल्या बघा जीवनातील सर्व जे काही समस्या दुःख आहेत ते नक्कीच दूर होतील. आता आषाढ पौर्णिमेनिमित्त असणारा जी पौर्णिमा असते आषाढा त्यालाच गुरुपौर्णिमा म्हणतात. ही आहे बघा 10 तारखेला. आता पौर्णिमा म्हटलं तर विशेष तिथी मानली जाते. माता लक्ष्मीची अतिशय आवडती अशी ही तिथी आहे. मग आपल्याला आणि या दिवशी आता पौर्णिमा माता लक्ष्मीची आवडती तिथी देखील आहे, गुरुपौर्णिमा देखील आहे. आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत आणि यासोबतच आपल्या जीवनातील दुःख, ज्या काही अडचणी, ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत. बघा, आता पौर्णिमा तर प्रत्येक महिन्याला येतेच. बघा, अमावस्या जशी येते तशी पौर्णिमा देखील येते. दोन्हीही तिथी म्हटलं तर आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, जे काही दोष आहेत ते दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. यामुळे बघा आपल्याला काही उतारे देखील आहेत ते देखील करायचे असतात, उपाय देखील आहे. आता गुरुपौर्णिमेनिमित्त एक नारळाचा उपाय जो तुम्ही केला तर निश्चितच तुमच्या घरातील एखादा जो मोठा वास्तुदोष आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी मदत मिळेल. आता कशा पद्धतीने उपाय करायचा आहे आणि खास करून आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी नेमकं काय करायचं आहे हे संपूर्णरित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपल्याला पौर्णिमाचा प्रारंभ कधी आहे, समाप्ती कधी आहे हे देखील आपण बघूयात. आता बुधवारच्या दिवशी म्हणजे 9 जुलै 2025 रोजी पौर्णिमा चालू होत आहे आणि 10 जुलैच्या दिवशी मध्यरात्री पौर्णिमाची समाप्ती होत आहे. मग आता उदय तिथीनुसार आपल्याला 10 तारखेला पौर्णिमा साजरी करायची आहे. स्वामींना गुरु देखील आपल्याला 10 तारखेलाच बनवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी काही सेवा आहे ती देखील 10 तारखेलाच करायची आहे. आता पुढचा असा प्रश्न आहे की आपल्याला 10 तारखेला सत्यनारायणाची पूजा मांडणी करायची आहे का, जो की आपण दर महिन्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला जातो. तो सत्यनारायण आपल्याला 10 तारखेला सायंकाळच्या वेळेस करायचा आहे. आता हे दोनही महत्त्वाचे प्रश्न होते, त्याची उत्तर तुम्हाला मिळाली आहेत. आता ज्या महिला पौर्णिमेचं व्रत करतात त्यांनी कधी करायचं, तर अर्थात गुरुवारी आपल्याला ते व्रत करायचं आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की उद्या पौर्णिमेचाही उपवास असणार आहे आणि ज्यांचे कोणाचे 11 गुरुवार चालू आहेत तोही असणार आहे. तर मग काय करायचं, तर बघा जे 11 गुरुवार करतात त्यांच्यासाठी विशेष माहिती अशी की जर तुमचं गुरुवारच्या दिवशी दुसरं कुठलं व्रत आलं असं, पौर्णिमेचं व्रत किंवा दुसरं कोणतंही, तर गुरुवारच्या दिवशी आला तर तो गुरुवार तुम्हाला आपल्या मोजण्यामध्ये धरायचा नाही. मग कुठला तरी एकच उपवास पकडायचा. बघा, एकाच वारी 2 उपवास आले तर कोणता तरी एकच उपवास घडतो बघा. मग तुम्ही गुरुवार करा किंवा गुरुपौर्णिमा होईल किंवा मग पौर्णिमाचा होईल. आता हे देखील तुमच्या लक्षात आलंच असेल. बघा, आता आपल्याला बघा, आता ह्या दोन्हीही तिथी आहेत त्या म्हणजे गुरुपौर्णिमा. आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, दरवाजावर पहिलं म्हणजे मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे. जरी तुम्ही ते हळदी कुंकवाने काढलं असेल तरीही आपल्याला पुन्हा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. घरामध्ये मांगल्याचं वातावरण कायमस्वरूपी राहू दे अशी त्या स्वास्तिकाकडे प्रार्थना करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता दिवा कोणत्या दिशेला लावावा, कोणत्या बाजूला लावावा, तर घराच्या आतमध्ये प्रवेश करतोय असं उभं राहायचं आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा घराकडे तोंड करून उभं राहतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपला दिवा आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे. बघा, त्यानंतर बघा दिवा लावताना आपल्याला तुपाचाच लावायचा आहे आणि त्यात 2 लवंगाच चिमूटभर हळद टाकायची आहे. पण जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल, अर्थात काही ना काही गोष्टी शक्य होत नाहीत इच्छा असून देखील, तर तेलाचा लावला तरी देखील काही हरकत नाही. त्यामध्ये 2 लवंगा आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. अशा पद्धतीने आपलं मुख्य दरवाजावरचं सगळं काही झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देखील आपल्याला गोमूत्र मिश्रित पाणी तसेच त्यामध्ये थोडीशी हळद घालून हे पाणी देखील आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला घर पवित्र करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीची पूजा केल्यानंतर देखील तिथे आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी देखील दिव्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. तुपाचा नसेल तर तेलाचा लावला तरी हरकत नाही, पण शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा.
आता हे झाल्यानंतर बघा, आपला जो गॅस ओटा आहे, जी शेगडी आहे, तिची देखील आपल्याला वापरात आणण्यापूर्वी पूजा करायची आहे. आपण रोजच शेगडीची पूजा करणं आपल्याला शक्य होत नाही, पण अमावस्या, पौर्णिमा किंवा सणवार असेल तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या शेगडीची पूजा करायची असते. तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, छानपैकी पूजा करायची, नमस्कार करायचा, अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहावा अशी प्रार्थना करून मग पुढचे काम करायचे. आता पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार असल्यामुळे अंगावर पिवळे वस्त्र घालता येत असतील तर घाला आणि पिवळे आसन बसायला घ्या. त्यानंतर मग स्वामी महाराजांना आपल्या तामणामध्ये घ्या, पंचामृताने अभिषेक करा. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती पण घ्या आणि तामणामध्ये पंचामृताने आधी पाण्याने, मग पंचामृताने, परत पाण्याने असणे स्नान घाला. नंतर सर्व देवांनाही पंचामृताने स्नान घाला. ज्यांना शक्य होईल त्यांनी पुरुष सूक्ताचे पठण करा. गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुमच्या गुरूंची या दिवशी तुम्हाला जमेल ती सेवा अवश्य करा. अगदी 5 मिनिटाची का होईना सेवा करा. आपल्या देवघरामध्ये शक्यतो अखंडित दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे. अखंडित लावणं शक्य नसेल तर तुम्ही जोपर्यंत दिवा राहील तोपर्यंत राहिला तरी पण चालेल. त्यामध्ये 2 लवंगा आवर्जून टाकायच्या आहेत. रोजची देवपूजा असणार ती तुम्हाला करून घ्यायची, पण पौर्णिमेची जी विशेष पूजा असते त्यामध्ये काय तर आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्रावर आपण जो कुंकुमार्चनची सेवा करतो ती अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असायलाच हवं. तुम्ही अजूनही घेतलं नसेल तर पौर्णिमा तिथे अतिशय उत्तम आहे, तुम्ही खरेदी करू शकता. तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही तुमच्या मुलीला ही खरेदी करून देऊ शकता. अन्नपूर्णा माता अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकतात. घरी आणून तिला अभिषेक घालून तिची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी करू शकतात. आता ज्यांच्याकडे ऑलरेडी अन्नपूर्णा माता आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेवर पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ. बघा, हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदूळ अर्पण करायचे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचा. मग ही जी विधी आहे किंवा हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावीरित्या काम करत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करू शकता. आता हे धान्य कशा प्रकारे अर्पण करायचं तर सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका ताटामध्ये काढून घ्यायची, तिला स्वच्छ धुवून घ्यायचा, अभिषेक करून घ्यायचा पंचामृताने, दूध, पाण्याने. असं जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, कोरडी करायची आणि त्यानंतर बघा आपल्याला प्लेटवर अगोदर स्वास्तिक काढायचं. स्वास्तिक काढल्यानंतर तिथे थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि मग ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आणि हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून आपल्याला तांदूळ सोडायचे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचा. अशा प्रकारे तुम्ही तांदळ अर्पण करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर धने असतील तर धने देखील तुम्ही अन्नपूर्णा मातेवर अर्पण करू शकतात. यात व्यतिरिक्त काही ठिकाणी सप्तधान्य देखील अर्पण केलं जातं. ते जरी तुम्ही अर्पण केलं तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची छोटीशी सेवा जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा जो तुटवडा आहे तो कधीही भासणार नाही. आता या धान्याचं करायचं काय तर जर तुम्ही तांदूळ घेतले असतील तर ते तांदूळ तुमच्या खाण्याच्या तांदळामध्ये मिक्स करू शकतात किंवा त्याच तांदळाची लगेचच खीर वगैरे बनवून प्रसाद म्हणून खाऊ शकतात. सप्तधान्य घेतलं असेल तर सप्तधान्याचं हे तसंच आहे, तुम्ही ते लगेचच वापरात आणू शकता. धने म्हटले तर धन्याचंही तसंच आहे. काही ठिकाणी मासिक धर्माचे 4 दिवस पाळले जात नाहीत, त्यामुळे अगदी सगळ्या धान्यामध्ये हे धान्य मिक्स करण्यापेक्षा लगेचच त्याचा एखादा पदार्थ बनवून तुम्ही खाल्ला तर निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ते चांगलं राहील. या व्यतिरिक्त ते जे आपले धने अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले आहेत त्यात थोडेसे धने काढून घेतले, एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवले तरीही आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण भासत नाही. आपल्याकडे जे काही आपण कामधंदा करत आहोत त्याला नक्कीच यश मिळायला सुरुवात होईल. तसेच बघा, रात्री 2 लवंगा प्रज्वलित करायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेला प्रिय आहेत म्हणून आपल्याला लवंगाचा जास्तीत जास्त वापर पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर कापराच्या वड्या 4-5 प्रज्वलित करायच्या, त्यामध्ये 2 लवंगा टाकून महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र येत असेल तो म्हणायचा. अशा पद्धतीने घरातलं वातावरण चैतन्यमय करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरू शकतो. त्यासोबत आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होऊ शकते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच आवर्जून करा. तर बघा, अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेला जी काही सेवा करायची आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.